गरमागरम वडेपाव आणि त्यासोबत ती मस्त लसुणी चटणी, वरून मिरची. कोणाला आवडते बरं कमेंट करून नक्की सांगा. चला आज मी तुम्हाला ते दाखवते. मस्त अशी वड्याची भाजी बनवून घेतली होती. आता बटाट्याची भाजी कशी बनवायची सगळ्यांनाच माहिती आहे किंवा तो त्याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ नक्की टाकेल पुढं. त्यानंतर मस्त असं पीठ मळून म्हणजे पीठ सगळं मिक्स करून घेतलं होतं, बेसन पीठ आणि थोडंसं मीठ वगैरे. तर त्याच्यामध्ये मस्त असं टाकून दिला गोल वडा. आता मी बघा तुम्हाला वडा कसं टाकते. तर बघा अशा पद्धतीने मस्त असा टाकून द्यायचा, गोल करायचा, बेसन पिठात टाकायचा, असं चमच्याने मस्त सगळं त्याच्यावरती बेसन लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग मस्त टाकून द्यायचं आहे तेलामध्ये. आता तेलामध्ये जास्त तेल असेल तर फुलून येतो मस्त वडा, पण इथं मी थोडं कमीच तेलामध्ये तळत असते. तर मस्त असे वडे गरमागरम असे तळून झाले होते, काही बाकी होते, काही झाले होते. तर मस्त असे बनवून घेतले. आता बाहेर खायला नको म्हटलं मुलांना, तर बाहेरचं आवडतं, पण मी जे बनवते ते सुद्धा मुलं खूप आवडीने खातात. आता हे उरलेल्या पिठाची आपल्याला मस्त अशी लसुणी चटणी बनवायची आहे. त्यासाठी मी हे उरलेलं पीठ असं टाकून दिलं, असं गोल गोल करून, आणि ते आपल्याला काढून घ्यायचं, असं मस्त कडक तळून घ्यायचं आहे आणि क्रिस्पीपणा पाहिजे त्याच्यामध्ये. आणि ते तळलं की बघा आता मी त्याला थोडंसं थंड होण्यासाठी ठेवणार आहे आणि नंतर आहे ना तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मस्त भरपूर असा लसूण घ्यायचा आहे. तर बघा आता अगोदर मिरच्या तळून घेते मी त्याच्यासोबत खाण्यासाठी, आणि हे जे कडक झालेलं होतं हे थंड झालेलं आहे. हे याचा चुरा करून घ्यायचा आहे मस्त. त्याच्यानंतर लगेचच मिक्सरच्या भांड्यात टाकले. आता थोडीशी लाल मिरची पण टाकायची, पण त्या अगोदर भरपूर असा देशी लसूण म्हणजेच गावरान लसूण चोळून टाकला आहे. थोडासा लाल मिरची टाकली आहे, थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं मीठ पण टाकायचं आहे. बरं मी मीठ टाकताना तिथं थोडं शूट नाही झालं, आणि मिक्सरला हलवून घ्यायचे. मस्त अशी लसुणी चटणी, वाव, खूप मस्त लागते. आता वडापाव कसा बनवायचा मी ते सुद्धा तुम्हाला सांगते, जसं की फिलिंग येतं गाडीवर आपण खायला लागलोत का काय वडापाव असं. तर बघा अगोदर मी थोडासा सॉस टाकते. याच्या इथं पुदिन्याची चटणी असेल तर ती पण टाका तुम्ही. त्याला अगोदर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, त्यानंतर असा हलवून घ्यायचं आहे मस्त सगळं, आणि त्याच्यामध्ये लगेच आपल्याला ही चटणी टाकून घ्यायची आहे. तर इथं ना ह्या चटणीच्या जाग्यावर आहे ना अशा पद्धतीने लगेच मध्ये टाकून घ्यायची ना. अशा पद्धतीने हे वडा आहे ना असा वरती ठेवायचा आहे. वरतून सुद्धा थोडीशी पुदिन्याची चटणी असेल तर टाकली तर खूप टेस्टी लागते. आणि वरून मिरची, वाव, असं वाटतं गाडीवरच खायला लागलोत का काय. खूप टेस्टी झाला होता. सगळ्यांना असे बनवून दिले. चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब. भेटून नवीन व्हिडिओमध्ये.